नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सैनिकी स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, नवोदय तसेच स्कॉलरशिपसाठी जे आपण गणिताची सिरीज सुरू केली आहे त्यामधील पुढला चॅप्टर आहे ऍव्हरेज. बघा ऍव्हरेज चॅप्टर मधील पहिला क्वेश्चन बघूया. काय दिलाय? एजेस ऑफ अजय, अमित अँड सतीश आर 10 इयर, 12 इयर अँड 14 इयर रिस्पेक्टिव्हली. फाइंड द ऍव्हरेज. म्हणजे अजय, अमित आणि सतीश यांचे आपल्याला वय दिलेत, त्यांचं आपल्याला ऍव्हरेज एज काढायचे. ऍव्हरेज काढताना तुम्हाला सर्वांना माहितीये काय, दिलेले घटक म्हणजे दिलेले एलिमेंट इथं काय दिलेत आपल्याला, त्यांनी एज दिलेत, वय दिलेत, त्यांच्या वयांची बेरीज करायची आणि डिवाइड कशाने करायचं, किती जण आहेत म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स न डिवाइड करायचं. बघा मग काय करू आपण, चला ऍव्हरेज काढूया. काय, त्यांची बेरीज करायची. चला 10 + 12 + 14 किती, 10 + 12 + 14 आणि नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत, नंबर ऑफ एलिमेंट म्हणजे किती जण आहेत, 1 2 3, तिघ आहेत म्हणून 3 न डिवाइड करायचं. ओके, 3 न डिवाइड करू. त्यांची बेरीज किती, 10 आणि 12 22, 22 आणि 14 किती, 36. बरोबर, म्हणजे 36/3 किती येतं मित्रांनो, 3 1 3 आणि 12 3 36, म्हणजे ऍव्हरेज किती आलं, 12. आणि मित्रांनो आता हे गणित दुसऱ्या पद्धतीने पण करता येतं का, बघा जे नंबर दिलेत आपल्याला 10 12 आणि 14 किती, 10 12 आणि 14 हे कसे तुम्हाला कॉन्झिक्युटिव्ह दिसतात, लगतचे दिसतात का नाही, क्रमाने फिक्स क्रम आहे यांच्यामध्ये. 10 + 2 12, 12 + 2 14. मग अशा वेळेस काय करायचं, मध्ये किती आहेत ते बघायचं नाही. जर क्रमगत असतील तर बघा काय करायचं, 10 पहिली संख्या आणि शेवटची किती आहे, 14. बरोबर का, याला भागिले 2 करायचं. का, पहिली संख्या घेतली आणि दुसरी संख्या, दोनच संख्या घेतल्यात ना आपण, भागिले 2 करायचं. बघा 10 आणि 14 किती, 24, भागिले 2 किती, 12. तेच उत्तर आलं का नाही. आता तुम्ही म्हणता सर इथं 3चं आणि 2चं वेगळं काय, पण जिथं का नाही 100 संख्या, 50 संख्या, 10 संख्या येतात तिथं हे आपल्याला फायद्याला येतं. बघा आता पुढला प्रश्न काय, व्हॉट विल बी द ऍव्हरेज ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 51. बघा आता इथं मला सांगा, ऍव्हरेज काढायचे आपले किती, 1 पासून ते 51 संख्या पण, म्हणजे 1 to 51. आता तेवढ्यांची ऍडिशन करत बघायचं का, ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय, दिलेले जे नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करायची आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे किती नंबर आहेत, 1 पासून 51 पर्यंत 51 नंबर असतील, तेवढ्याने डिवाइड करायचं. किती अवघड जाईल. मग बघा मित्रांनो त्यांनी काय सांगितलं, फ्रॉम 1 to 51 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, म्हणजे त्यांच्यात एक ऑर्डर आहे का, बघा ना, 1 नंतर 2 येणार, 2 नंतर 3 येणार, 3 नंतर 4 येणार, असं करत करत 51 येणार. म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये क्रम आहे आणि फिक्स आहे. मग त्यावेळेस काय करायचं, पहिली टर्म घ्यायची किती, 1 आणि लास्ट टर्म घ्यायची किती, 51. 1 + 51 डिवायडेड बाय किती करायचं, बघा 1 घेतलं आणि 51 म्हणजे दोनच नंबर घेतले, 2 न डिवाइड करायचं. किती येईल बघा, 51 + 1 किती, 52, 52/2 किती, 26. बघा मित्रांनो किती सोपं आहे ऍव्हरेज काढायचं. बरोबर आहे. पुन्हा फाइंड आउट द ऍव्हरेज ऑफ 2, 4, 6, 8, 10, 12 अँड 14. बघा आता इथं पण तुम्ही बेरीज करायची आणि भागिले जेवढे एलिमेंट आहेत तेवढे करून आपण ऍव्हरेज काढू शकतो. परंतु जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, बघा 2 नंतर 4 आहे, 4 नंतर 6 आहे, 6 नंतर 8 आहे, 8 नंतर 10 आहे, 10 नंतर 12 आहे, 12 नंतर 14 आहे. म्हणजे हे तुम्हाला कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर दिसतात, म्हणजे लगतच्या म्हणजे क्रमगत समसंख्या आहेत, म्हणजे यांच्यात फिक्स काहीतरी पॅटर्न आहे, दोनचा फरक आहे त्यांच्यामध्ये. सोप्यात सोपं असंच करायचं. चला पहिलं टर्म घ्यायची 2 आणि शेवटची टर्म काय, 14. बरोबर आहे का, भागिले 2 म्हणजे डिवाइड बाय 2 करायचं. 14 + 2 किती, 16, 16/2 किती, 8. बघा किती सोप्या पद्धतीने आपण याचा आपण ऍव्हरेज काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलं आपल्याला बघा, फाइंड आउट द ऍव्हरेज ऑफ 1, 3, 5, 17. बरोबर. बघा मित्रांनो नंबर पहिल्यांदा ऑब्झर्व करू, डायरेक्ट सूत्र मांडायचं नाही. बघा 1 3 5 7 9 11 13 15 17, म्हणजे आपल्याला ऑड नंबरची सिरीज दिली, म्हणजे काहीतरी पॅटर्न आहे त्याच्यामध्ये. पॅटर्न म्हणजे कॉमन डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, काही अडचण नाही. आपल्याला क्रमगत असल्या की आपण डायरेक्ट करतो काय, पहिलं पद म्हणजे फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म डिवायडेड बाय 2 करतो. एवढं सगळं करायची गरज नाही. 1 + 17/2, 1 + 17 किती, 18/2 इज इक्वल टू 9. म्हणजे एवढ्या सर्वांचा ऍव्हरेज किती येईल, 9 येणार. चला व्हॉट विल बी द ऍव्हरेज ऑफ, तसाच प्रश्न विचारलाय, 1 पासून ते 54 म्हणजे 54 पर्यंतच्या संख्येचा आपल्याला ऍव्हरेज विचारलंय. बघा क्रमगत संख्या दिसतायत तुम्हाला, क्रमगत दिसतायत. मग काय, पहिलं पद अधिक शेवटचं पद
भागिले 2, 1 अधिक 54 भागिले 2 किती बघा, 1 आणि 54 किती 55, 55 भागिले 2 किती येतं बघा, बे एक बे, बे दुनी 4 उरला 1, बे सत्ती 14 पुन्हा उरला 1 पॉइंट देऊ, बे पंच 10. म्हणजे ऍव्हरेज काय येणार मित्रांनो, 1 ते 54 पर्यंत संख्येचा ऍव्हरेज काय येणार 27.5. त्यानंतर बघा, व्हॉट विल बी द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 9 मल्टिपल्स ऑफ 5. फर्स्ट 9 मल्टिपल्स ऑफ 5. मल्टिपल म्हणजे पटीतल्या संख्या कुणाच्या, 5च्या. ऑफ म्हणले 5च्या, पण किती 9, म्हणजे 5च्या पाड्यातल्या जे 9 संख्या असतात पहिल्या, फर्स्ट म्हणते ना, 5च्या पाड्यातल्या 9 संख्यांचं ऍव्हरेज विचारले. मित्रांनो बघा, मी फक्त लिहून दाखवतो बरं का, काही करायची गरज नाही तसं. म्हणजे 5चा पाडा लिहायचा आहे. 5 एक 5, पुन्हा 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45. 9च लिहायचे होते आपल्याला. ही लिहायची गरज नाही, फक्त समजून सांगालो हा. फर्स्ट 9 मल्टिपल्स. आता बघा मित्रांनो, तुम्ही जे सर्वांची बेरीज करीत बसलात, भागिले 9 म्हणलं, पेपर संपून जाते आपला. बरोबर. काय म्हणलं मी तुम्हाला, क्रमगत संख्या असतील बघा. कशा इथं 2चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे. बरोबर. इथं 1चा फरक होता बघा सगळीकडे. इथं कितीचा फरक आहे का बघा ना तुम्ही. 5चा पाडा म्हणल्यावर प्रत्येक 2 संख्येमध्ये 5चा फरक असेल. 5चा पाडा म्हणल्यावर बघा ना, 5 आणि 10 मध्ये 5, 10 आणि 5 हे 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, म्हणजे 5चा फरक आहे. मग आपण तेच करतो काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. चला मग 5 अधिक 45 भागिले 2 करा. 5 आणि 45 किती 50, 50 भागिले 2 किती असते 25. म्हणजे 5च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांचा ऍव्हरेज किती असेल 25. चला नेक्स्ट, फाइंड द ऍव्हरेज ऑफ 3 क्वांटिटीज ए बी आणि सी. आपल्याला काय दिलेत मित्रांनो, लेटर दिलेत, त्यांना व्हेरिएबल म्हणायचं, त्यांचं ऍव्हरेज काढायचे. सिंपल, ह्याच्यामध्ये काय गणित करायची गरज आहे का नाही, सूत्र मांडायचं. ऍव्हरेज म्हणजे काय असतं, दिलेल्या संख्यांची बेरीज, म्हणजे दिलेल्या एलिमेंटची सम करायची डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट. चला मग काय ह्याचं ऍव्हरेज काढूया. बघा, हे आपल्याला ऍडिशन करता येते का नाही, जसं तसं ठेवून द्यायचं, ए प्लस बी प्लस सी, आणि किती क्वांटिटी 3 डिवायडेड बाय 3. हेच आपलं फायनल आन्सर आहे. चला, फाइंड द ऍव्हरेज ऑफ 9, 11, 13, 15, 17. बघा मित्रांनो, इथं क्रमगत दिसतात का तुम्हाला, ऑर्डर मध्ये आहेत का, आहेत का बघा. 9 2 11, 2 13, 13 आणि 2 15, 15 आणि 2 17, म्हणजे फिक्स पॅटर्न आहे त्याच्यामध्ये. मग आपण काय करायचं मित्रांनो, पहिली टर्म प्लस लास्ट टर्म काय करायचं डिवायडेड बाय 2. 9 प्लस 17 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 17 आणि 9 किती मित्रांनो 26, 26 भागिले 2 किती 13. बरोबर का. पुन्हा मित्रांनो चला, व्हॉट विल बी द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. म्हणजे काय, इथं पण ऍव्हरेज काढायचे, पण कुणाचं, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, पहिल्या 10 मोज संख्या. काउंटिंग नंबर कुठून सुरू होते, 1 पासून. 0 पासून होते का नाही, कारण काउंटिंगच 1 पासून सुरू होते. म्हणजे 1 ते 10, पहिले 10 म्हणजे 10, यांचं आपल्याला ऍव्हरेज काढायचे. काउंटिंग नंबर एका क्रमात आहेत का नाही, क्रमात आहेत, मग काय अडचण नाही. पहिली संख्या 1, शेवटची संख्या किती 10 भागिले 2, 10 ने 1 11 छेद 2, 11ला 2 न भागितलं किती येते 5.5. म्हणजे ऍव्हरेज काय येते पहिल्या 10 संख्यांचं, मोज संख्यांचं 5.5. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय दिलंय, फाइंड द ऍव्हरेज ऑफ 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 6. म्हणजे काय दिलं आपल्याला, दिलेल्या फ्रॅक्शनचं ऍव्हरेज काढायचंय. सिंपल, काय ऍव्हरेज म्हणजे काय, सम करायची आणि डिवायडेड बाय किती करायचं, किती एलिमेंट आहेत 1 2 3 4, डिवायडेड बाय 4 करायचं. मग आपण आधी सम सेपरेट करूया, मग डिवाइड 4 न पुन्हा करूया. बघा, यांची सम करायची, आपल्याला ऍडिशन करायची. काय करतो आपण, त्यांचे छेद समान आहेत का, छेद समान नाहीत, डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊ. कसं करतो, एलसीएम ने. 2 3 4 आणि 6चा एलसीएम किती येतो 12 येतो. म्हणजे कॉमन आपण डिनॉमिनेटर घेऊ 12. आता 2 ला 12 कसं करतो आपण, माहित तुम्हाला, बेसकन 12 वरी 6 न गुणू, 3 चौक 12 वरी 4 न गुणू, 4 त्रिक 12 वरी पण 3 न गुणू, पुन्हा 6 दुनी 12 वरी 2 न गुणू. चला, 6 1 6, पुन्हा 4 1 4, पुन्हा 3 1 3, पुन्हा 2 1 2. बघा, आता हे ऍडिशन करून घेऊ. 6 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 छेद 12 काय आली आपली ऍडिशन आली. पण आपल्याला ऍव्हरेज काढायचे. ऍव्हरेज म्हणजे काय असतं मित्रांनो, ऍव्हरेज म्हणजे सम डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स. बघा, सम किती आपली 15 डिवायडेड बाय 12, आणि पुन्हा त्याला 4 न डिवाइड करायचे, त्याला पुन्हा 4 न डिवाइड करायचे. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करता येतं बघा. कोणत्याही फ्रॅक्शनला समजा आपण असं लिहू, समजा
समजतो मग डिवाइड बाय 4 करायचं आपल्याला, बरोबर आहे? हे तुम्हाला समजतंय कसं बघा, कोणत्याही फ्रॅक्शनला जर डिवाइड करायचं असेल तर काय करायचं, डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन करायचं आणि पुढल्या नंबरचा रेसिप्रोकल करायचा. चला 15/12 गुणिले 4चा रेसिप्रोकल काय 1/4. तर काय येईल बघा, आता काय काय कटते बघा, 3 चोक 12, 3 5 15, म्हणजे उत्तर काय आलं 5 छेद वरी काय 5 आणि 4 चोक 16, म्हणजे आपलं ऍव्हरेज काय आलं मित्रांनो 5/16. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलंय, द प्राइसेस ऑफ 6 टेबल्स आर 732, 750, 690, 793, 700 and 745. फाइंड द ऍव्हरेज प्राइस ऑफ टेबल. म्हणजे आपल्याला 6 टेबलांच्या वेगवेगळ्या किमती दिल्यात आणि काय विचारलं आपल्याला, ऍव्हरेज प्राइस विचारली टेबलची. मग ऍव्हरेज प्राइस म्हणलं की ऍव्हरेजच म्हणायचं, विषय मिटला. टेबल असो किंमत असो काही घेणं देणं नाही. ऍव्हरेज म्हणजे दिलेल्या याची बेरीज करायची भागिले किती एलिमेंट आहेत, 6 टेबल त्यांनी सांगितले आपल्याला. मग ह्याची बेरीज जर केली तुम्ही बघा, याची बेरीज करा, 732 अधिक 750 अधिक 690 अधिक 793 अधिक 700 अधिक 745. याची बेरीज केली तर येते 4410 आणि भागिले काय करायचं आपल्याला ऍव्हरेज काढताना, नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे भागिले 6 करायचं. चला करा कॅल्क्युलेशन. 6 1 6, 6 7 42 उरले 2, 6 त्रिक 18 उरले 3, पुन्हा 6 पंचे 30, म्हणजे ऍव्हरेज प्राइस किती येईल 735 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 6 मल्टिपल्स ऑफ 3. बघा माग केलं का फर्स्ट 9 मल्टिपल्स ऑफ 5, तसंच किती फर्स्ट 6 मल्टिपल्स ऑफ 3 म्हणजे 3च्या टेबल मधल्या पहिल्या 6 संख्यांचं ऍव्हरेज. 3च्या टेबल मधल्या पहिल्या 6 संख्यांचं ऍव्हरेज. 3चा टेबल आपण लिहून घेऊ, काही गरज नाही पण लिहून घेऊ. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सख 18. बघा पहिल्या 6 आपले जे संख्या आहेत त्यांचं ऍव्हरेज काढायचे. मग आपण काय करतो बघा, हे क्रमगत संख्या आहेत का, ऑर्डर मध्ये आहेत का, आहेत, कारण 3च्या पाड्यात आहेत, म्हणजे प्रत्येक 2 संख्येमधला फरक किती असेल 3 असेल. चला मग पहिली संख्या 3 अधिक शेवट संख्या 18 भागिले 2, 18 आणि 3 किती मित्रांनो 21, 21 भागिले 2 किती येतं मित्रांनो 10.5, किती येतं 10.5, म्हणजे 3च्या पाड्यातील पहिल्या 6 संख्यांचा ऍव्हरेज किती येईल 10.5. पुन्हा प्रश्न 13, फाइंड द ऍव्हरेज ऑफ ऑल प्राईम नंबर्स बिटवीन 20 अँड 40 इज. म्हणजे 20 ते 40 मधले जेवढे प्राईम नंबर्स आहेत त्यांचं आपलं ऍव्हरेज काढायचे. 20 ते 40 मधले प्राईम नंबर तुम्हाला माहित असतील बघा, काय 23, पुन्हा 29, पुढे काय येणार पुन्हा 31 आणि पुन्हा 37. मित्रांनो एवढेच 4च प्राईम नंबर, किती 23, 29, 31 आणि 37. यांची काय करायचं आपल्याला ऍव्हरेज काढायचे. ऍव्हरेज काढायचे म्हणजे यांची बेरीज करायची, बेरीज आणि पुन्हा काय करायचं भागिले नंबर ऑफ एलिमेंट्स. किती संख्या आहेत 1 2 3 4, 4 ने डिवाइड करू. चला 23, आता बेरीज करू. 23 आणि 37 ची बेरीज आपल्याला करायला सोपं जातं का नाही. बघा 37 मध्ये इकडे 3 मिसळा की झाली 40, 40 आणि 20 60, हे झाले 60 आणि पुन्हा हे दोघांची बेरीज करू. 29 आणि 31 किती, हे पण 60च होणार, म्हणजे 60 आणि 60 120, म्हणजे फास्ट करण्यासाठी बाकी काही नाही. 120 आली आपली सम डिवाइडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स किती 1 2 3 4, 4 ने डिवाइड करा. चला 4 1 4, 4 त्रिक 12, शून्याला 0, म्हणजे ऍव्हरेज किती आलं 30. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय दिलंय, व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ 2 kg, 200 ग्राम, 500 ग्राम. म्हणजे काय दिलं आपल्याला 2 किलो, 200 ग्राम आणि 500 ग्राम याचा आपल्याला ऍव्हरेज काढायचंय. मित्रांनो बघा हे 2 क्वांटिटी आहेत ग्राम मध्ये, ही आहे किलोग्राम मध्ये. आपल्याला एक तर ह्याला किलोग्राम मध्ये करावं लागेल, नाही तर ह्याला ग्राम मध्ये. हे सोपं आहे, ह्याला ग्राम मध्ये करू. चला 2 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम 2000 ग्रॅम. बघा हे झालं 2000 ग्रॅम. बाकीचे तुम्हाला माहिती 200 ग्रॅम 500 ग्रॅम. ऍव्हरेज काढायचे, बेरीज करायची, भागिले किती करायचं, किती एलिमेंट आहेत 1 2 3. चला बेरीज करूया. 200 आणि 500 किती 700, 700 आणि 2000 2700, 2700 भागिले 3 किती 3 1 3, 9 त्रिक 27, शून्याला 0, म्हणजे किती आला ऍव्हरेज 900 ग्राम आपलं काय आलं ऍव्हरेज आला. पुढे नेक्स्ट, इफ द ऍव्हरेज ऑफ 20 नंबर्स इज 100 देन फाइंड द सम ऑफ नंबर. मित्रांनो बघा आता थोडं ट्विस्ट केलाय प्रश्न काही वेगळा नाही. काय दिलंय त्यांनी आपल्या, इफ द ऍव्हरेज ऑफ 20 नंबर्स म्हणजे आपल्याला ऍव्हरेज दिलंय किती 100, ऍव्हरेज दिलंय. ऍव्हरेज काढायचे का नाही काढायचं,
पुन्हा नंबर ऑफ एलिमेंट्स किती दिलेत 20 दिलेत आपल्याला, त्यांची काय काढायची सम काढायची. बघा मित्रांनो, नंबर ऑफ एलिमेंट्सनं ऍव्हरेजला जर गुणलं तर आपल्याला सम निघते. कशी निघते ते आपण सूत्रानं समजून घेऊ. बघा ऍव्हरेजचं सूत्र काय असतं, बघा ऍव्हरेज म्हणजे काय असतं सम, बरं का. सम म्हणजे कुणाची एलिमेंटची आणि खाली नंबर ऑफ एलिमेंट्स असतात. बरोबर आहे का हे, काही अडचण नाही. बघा सूत्रामध्ये काय काय दिले ते सांगत होतो. बघा ऍव्हरेज किती दिलंय आपल्याला 100 दिले, ऍव्हरेजच्या जागी ऍव्हरेज ठेवा. पुन्हा सम विचारली आपल्याला, सम माहिती का नाही, समला सम राहू द्या. पुन्हा नंबर ऑफ एलिमेंट्स किती नंबर आहेत ऑफ 20 नंबर्स, नंबर दिलेत किती 20, आपल्याला सम काढायची. आता तुम्हाला माहिती मित्रांनो सम काढायची 20 ला इकडे हाकलावं लागेल आपल्याला. 20 कसे छेदामध्ये, छेदामध्ये म्हणजे भागाकारामध्ये, भागाकारातल्या इकडे जाणार गुणाकारात, म्हणजे 20 गुणिले 100 किती 2000, किती 20 गुणिले 100 किती 2000, म्हणजे सम किती आले मित्रांनो 2000. असं सोप्यात सोपं. म्हणून लक्षात ठेवायचं, जर आपल्याला ऍव्हरेज दिलं असेल आणि नंबर ऑफ एलिमेंट दिले असतील, डायरेक्ट त्यांचा गुणाकार करायचा, आपली सम येऊन जाते. पुढे बघा काय, द ऍव्हरेज ऑफ 7.5, 3.2, 11.3, 20.5 अँड x इज 10, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. मित्रांनो आता इथं पण सेमच आहे. बघा आपल्याला ऍव्हरेज दिले किती, ऍव्हरेज दिले 10. पुन्हा आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट दिलेत किती 1, 2, 3, 4 आणि 5. पाचवा जो आहे एक्स, एक्स हा एलिमेंटच माहित नाही आपल्याला, ती संख्याच माहित नाही किती, तीच काढायची आपल्याला. मग आपल्याला सगळं दिलेलं आहे, फक्त एक्स काढायचे. बघा मग आधी काय करावं लागेल मित्रांनो, बघा आपल्याला ऍव्हरेजच्या सूत्रात काय लागतंय, ऍव्हरेज दिलंय त्यांनी आपल्याला, पुन्हा सम दिलेत त्यांनी आपल्याला, सम दिलेलं नाही. नंबर ऑफ एलिमेंट दिलेत का, दिलेत 5 दिलेत का नाही. मग काय काढू मित्रांनो आपण, सम काढू. सम निघाली मग काय करायचं, बघा ह्या 5 जणांपैकी चौघाची बेरीज करायची आणि 5 जणांच्या बेरीज मधून जर चौघाची बेरीज वजा केली तर 5वा माणूस निघून जातो का नाही. मग ते आपल्याला तेच करायचे. चला मग किती आपण पहिल्यांदा सम काढू. बघा ऍव्हरेजचं सूत्र काय असतं, सम अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स. बघा काय दिले, ऍव्हरेज किती दिले 10 दिले, सम काय माहित नाही आपल्याला, सम काढायची. नंबर ऑफ एलिमेंट्स किती मित्रांनो 1, 2, 3, 4, 5, 5 आहेत. सम किती येणार 5 10 50. बघा सम आली किती 50, पण सम कुणाची आली 5च्या 5 नंबरची सम 50 आहे, पण आपल्याकडे 5वा नंबर आहे का नाही. मग काय करू मित्रांनो, ह्या 4 नंबरची सम 5 नंबर मधून वजा केली, राहणार कोण 5वा नंबर. चला मग 7.5 प्लस 3.2 प्लस 11.3 प्लस काय 20.5. आता करू ऍडिशन. चला 5 प्लस 2 7, 7 प्लस 3 10, 10 प्लस 5 15, कॅरी 1 पॉइंटला पॉइंट. पुन्हा 7 प्लस 1 8, 8 प्लस 3 11, 11 प्लस 1 11 प्लस 1 12, कॅरी 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 2 4. म्हणजे आपली ऍडिशन काय आली 42.5 आली. मग मित्रांनो 50 मधून 42.5 केलं तर आपलं एक्स निघून जाईल. किती येईल मित्रांनो, 50 मधून 42.5 वजा केले तर किती येतात 7.5. म्हणजे आपली एक्स ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो 7.5 आली. त्यानंतर बघा 17वा क्वेश्चन, 30 पेन्स अँड 75 पेन्सिल्स वेअर परचेस्ड फॉर ₹510 इफ द ऍव्हरेज प्राइस ऑफ पेन्सिल वॉज ₹2, फाइंड द ऍव्हरेज प्राइस ऑफ पेन. म्हणजे मित्रांनो काय 30 पेन आणि 75 पेन्सिल त्यांनी दोघं मिळून ₹510 खरेदी केल्या होत्या. पुन्हा काय म्हणले, इफ द ऍव्हरेज प्राइस ऑफ पेन्सिल वॉज ₹2, म्हणजे पेन्सिलची सरासरी किंमत ₹2 होती. तर आपल्याला विचारली फाइंड द ऍव्हरेज प्राइस ऑफ पेन. बघा काय करायचं मित्रांनो, बघा इथं काय दिलं, पेन्सिलची ऍव्हरेज प्राइस दिली 2, पण पेन्सिल किती 75, म्हणजे पेन्सिलची टोटल किंमत किती होईल, एका पेन्सिलची किंमत थोडक्यात ₹2, 75 ची किती होईल 150. बघा पेन्सिलची किंमत झाली ₹150 आणि टोटल किंमत दिली ₹510. आपल्याला काढायची पेनाची किंमत, पेनाची ऍव्हरेज प्राइस काढायची. मग बघा टोटल मधून पेन्सिलची किंमत काढली तर काय राहील, फक्त पेनाची किंमत राहील. मग चला 510 मधून 150 वजा करू, किती राहतात, 0 0 गेला, 11 5 गेले 6, 4 1 गेला 3, म्हणजे पेनांची किंमत आली ₹360. पण आपल्याला ऍव्हरेज विचारली, म्हणजे थोडक्यात एका पेनाची किंमत विचारली. मग काय करायचं, ₹360 किंमत आहे, भागिले किती पेन आहेत 30, भागिले 30 करा, 0 कटला 3, 0 कटला 3 1 3 आणि 12 3 36, म्हणजे पेनाची ऍव्हरेज किंमत किती आली ₹12. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेम आहे. द काय, द ऍव्हरेज ऑफ 5 क्वांटिटीज इज 6, द ऍव्हरेज ऑफ 3 ऑफ देम इज 4,
व्हॉट इज द एज ऑफ रिमेनिंग टू क्वांटिटीज, बरोबर का? व्हॉट इज द ऍव्हरेज, व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ रिमेनिंग टू क्वांटिटीज, म्हणजे काय दिले बघा, ऍव्हरेज ऑफ 5 क्वांटिटीज इज 6, म्हणजे काहीतरी 5 गोष्टी आहेत कोणत्या तरी, आपण धरू समजा ए बी सी आणि डी आणि ई, समजा हे 5 क्वांटिटी, ते काय म्हणते, ह्या सर्वांचं ऍव्हरेज किती आहे, सर्वांचं मिळून ऍव्हरेज आहे 6, सर्वांचं मिळून ऍव्हरेज किती आहे, 6 आहे. पुन्हा काय म्हणते, द ऍव्हरेज ऑफ 3 ऑफ देम, म्हणजे ह्यातल्या कोणत्याही तिघा जणांचं ऍव्हरेज बरं का सेपरेट दिलंय, त्या तिघांचं ऍव्हरेज किती दिलंय त्यांनी, 4 दिलंय. तर त्यांनी काय विचारलंय आपल्याला, उरलेल्या दोघांचं ऍव्हरेज काढायचं विचारलंय आपल्याला. मित्रांनो बघा, आता मी आज करू शकतो का बघा, 5 जणांचं ऍव्हरेज किती दिले, 6, बरोबर, 5 जणांचं ऍव्हरेज दिले 6, मी त्यांची बेरीज काढू शकतो का, कशी बघा, ते दिलेले नंबर गुणिले ऍव्हरेज, त्यांची बेरीज निघते, 5 सख 30, म्हणजे सर्वांची बेरीज किती आली, 30 आलेली. ठीक आहे. पुन्हा पहिल्या तिघांचं ऍव्हरेज 4 दिले, म्हणजे तिघांची बेरीज काढू शकतो का मी, बघा 4 त्रिक 12, म्हणजे तिघांची बेरीज आली 12 आली का, तिघांची बेरीज. मला सांगा, पूर्ण ह्याच्यामधून या तिघांची बेरीज वजा केली, राहिलेली कोणाची असेल, या दोघांची बेरीज असेल. बघा मग 30 मधून 12 गेले, किती उरले, 18, या दोघांची बेरीज किती, 18. मला सांगा, या दोघांचंच ऍव्हरेज विचारले, दोघांचं ऍव्हरेज म्हणजे दोघांची बेरीज आहे 18 आणि भागिले किती, दोघं म्हणले की 2, बे एक बे 92 18, म्हणजे राहिलेलं दोघांचं ऍव्हरेज किती आलं, 9, म्हणजे आपलं उत्तर किती, 9. पुन्हा पुढला प्रश्न, द ऍव्हरेज ऑफ 40 स्टुडंट्स इन क्लास इज 15 इयर वेन 10 न्यू स्टुडंट्स आर ऍडमिटेड, द ऍव्हरेज इज इन्क्रीज्ड बाय 0.2 इयर, फाइंड द ऍव्हरेज ऑफ न्यू स्टुडंट्स. बघा मित्रांनो, नीट बघा, आता पहिल्यांदा होते 40 मुलं, किती, 40 मुलं, 40 मुलं पहिल्यांदा होते, त्यांचं ऍव्हरेज वय, बरोबर का, त्यांचं वय सरासरी वय किती होतं, 15, त्यांचं सरासरी वय होतं 15 वर्ष. पुन्हा काय केलं, नवीन 10 विद्यार्थी आणले, नवीन विद्यार्थी किती आणले, 10 आणले, म्हणजे 40 चे किती झाले, 50 विद्यार्थी झाले. पण 50 विद्यार्थी झाले, पण त्यांनी काय केलं, त्यांचं ऍव्हरेज इयर जे होतं, त्यांचं जे सरासरी वर्ष वय होतं, ते पण त्यांनी 0.2 न वाढवलं, कारण जास्त वयाची मुलं असतील, बरोबर. आधी किती होतं, 15, इन्क्रीज्ड म्हणजे वाढवलंय, किती झालंय, 0.2 न, 15 मध्ये 0.2 ची ऍड म्हणजे किती, 15.2, म्हणजे 15.2, म्हणजे नवीन सरासरी वय किती झालं, 15.2. आता विचारले काय आपल्याला, ऍव्हरेज, फाइंड द ऍव्हरेज ऑफ न्यू स्टुडंट्स, म्हणजे नवीन जे 10 विद्यार्थी आलेत त्यांचं आपल्याला सरासरी वय विचारले. मित्रांनो मला सांगा, 40 मुलांचं सरासरी वय आहे, 50 मुलांचं सरासरी वय आहे. समजा मी जर हे 40 मुलांच्या वयांची बेरीज केली, कशी ती बेरीज बघा, विद्यार्थ्यांची संख्या गुणिले ऍव्हरेज, त्यांची बेरीज येते, तुम्हाला माहिती आहे ते. चला 15 चोक 60, म्हणजे 600 आली ह्यांची बेरीज, ह्यांची किती येईल बघा, शून्याला शून्य देऊ आपण, काय अडचण नाही. चला 5 दुनी 10, हातच्याला 1, पुन्हा 5 5 5 25 आणि 1 26, हातच्याला 2, 5 1 5 आणि 2 5 आणि 2 7. मग मला सांगा मित्रांनो, आता ह्यांचं किती आलं, 7600, पण 7600 येत असते का, नाही, कारण इथे पॉईंट आहे, पॉईंट किती अंकानंतर, किती अंक पॉईंट नंतर किती अंक आहेत, 1, म्हणजे एका अंकानंतर द्या, म्हणजे 50 विद्यार्थ्यांचे वयांची बेरीज किती आली, 760. आपल्याला काढायची फक्त 10 विद्यार्थ्यांचं ऍव्हरेज काढायचे. मित्रांनो 50 मधून 40 वजा केले, राहिले किती, 10, म्हणजे 10 विद्यार्थ्यांचं वय राहील, 760 मधून 600 वजा करा, किती राहते, 160, म्हणजे 10 विद्यार्थ्यांचं वय किती आलं, 160 वर्ष. आपल्याला त्यांचं ऍव्हरेज काढायचंय, 10 विद्यार्थ्यांचं वय भागिले 10 करा, हे शून्य कटलं किती आलं, 16, म्हणजे त्या 10 विद्यार्थ्यांचं सरासरी वय किती असेल, 16 वर्ष. मित्रांनो शेवटचा क्वेश्चन बघा, काय म्हणते, द ऍव्हरेज एज ऑफ 4 सिस्टर्स इज 7 इयर, इफ द एज ऑफ मदर इज इन्क्लुडेड, द ऍव्हरेज इज इन्क्रीज्ड बाय 6 इयर, फाइंड द एज ऑफ मदर. म्हणजे काय म्हणते, 4 बहिणीचं सरासरी वय आहे 7 वर्ष, लिहून घ्यायचं, 4 बहिणींचं सरासरी वय आहे 7 वर्ष. पुन्हा काय म्हणते, इफ द एज ऑफ मदर इज इन्क्लुडेड, द ऍव्हरेज इज इन्क्रीज्ड बाय 6 इयर, म्हणजे जर त्या 4 बहिणीच्या वयामध्ये त्यांच्या आईचं वय मिसळलं तर ते ऍव्हरेज 6 ने वाढतं, किती, ऍव्हरेज 6 ने. 4 मुलीमध्ये आई मिसळली म्हणजे किती झाले, 5 जण झाले, 5 जण झाल्यावर ऍव्हरेज कितीने वाढायले, 6 ने वाढायले, 6 होत नाही, 6 ने वाढायले, म्हणजे 7 मध्ये 6 वाढले, किती झाले, 13 वर्ष त्यांचं ऍव्हरेज झालं. फाइंड द एज ऑफ मदर. मला सांगा मित्रांनो,
ही पाचवी जी त्यांची आई आहे तिचं वय कसं काढायचं बघा. या 4 जणींची बेरीज आपल्याला काढता येते, या 5 जणींची बेरीज काढता येते. 5 जणींमधून 4 जणींची बेरीज वजा केली तर वेगळी कोण असते, तिची आई आहे, तिचं वय निघून जातं. चला 4 7 28 आणि ह्यांची किती येईल 13 5 65. म्हणजे बघा 65 मधून 28 वजा केले त्यांच्या आईचं वय निघेल. 65 वजा 28 किती येईल सांगा मला. 15तून 8 गेले 7, पुन्हा 5तून 2 गेले 3, त्यांच्या आईचं वय किती असेल 37 वर्ष. धन्यवाद.